नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 8 इयत्ता 7वी गणित बघणार आहोत। पहिला प्रश्न दिलेला आहे, गुणाकार करा। पहिलं उदाहरण आहे -5 गुणेला -7। बघा आता या ठिकाणी दोघी संख्या ज्या दिलेल्या आहे या ऋण पूर्णांक संख्या आहे। जेव्हा कोणत्याही दोन ऋण पूर्णांक संख्यांचा जर गुणाकार केला तर तो आपल्याला धन पूर्णांक मिळतो। म्हणजे या ठिकाणी 5 7 35, परंतु दोन्ही संख्या ऋण होत्या म्हणून त्यांचा जो गुणाकार आहे तो आपल्याला धन पूर्णांक मिळाला। म्हणजे अधिक 35 लिहा किंवा फक्त जरी आपण 35 लिहिले तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे। दुसरं उदाहरण आहे -9 गुणेला 6। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे। त्यापैकी एक संख्या ऋण पूर्णांक आहे आणि एक संख्या धन पूर्णांक आहे। अशा वेळेस जर एक संख्या ऋण असेल तर गुणाकार ऋण मिळतो। म्हणजे या ठिकाणी जे उत्तर मिळणार आहे ते नेहमी ऋण असणार आहे, कारण दोन्हींपैकी एक संख्या ऋण आहे म्हणून। म्हणजे या ठिकाणी 9 सक 54, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं -54, कारण दोन्ही संख्यांपैकी एक संख्या ऋण पूर्णांक होती म्हणून उत्तर सुद्धा ऋण मिळालं। तिसरं उदाहरण आहे, या ठिकाणी बघा 9 गुणेला -4, म्हणजे दोन्ही संख्यांपैकी पुन्हा एक संख्या आपल्याला ऋण पूर्णांक संख्या दिलेली आहे म्हणून गुणाकार करताना या प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर मिळणार 9 चौक 36। एक संख्या दोन्हींपैकी एक संख्या ऋण होती म्हणून या ठिकाणी उत्तर सुद्धा आपल्याला ऋण पूर्णांकच मिळणार आहे। पुढचं उदाहरण आहे 8 गुणेला -7। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांपैकी एक संख्या ऋण आहे म्हणून या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर या प्रकारे मिळणार 8 7 56। दोन्हींपैकी एक संख्या ऋण होती म्हणून या ठिकाणी उत्तर मिळालं -56। पुढचं उदाहरण आहे -124 गुणेला -1। आता या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत। दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे उत्तर आपल्याला धन पूर्णांक मिळणार। म्हणजे या ठिकाणी 124 गुणेला जर 1 केलं तर 124, दोन्ही संख्या ऋण होत्या म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं अधिक 124, कारण दोन्ही संख्या ऋण होत्या। गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर अधिक 124 मिळालं। पुढचं उदाहरण आहे -12 गुणेला -7। दोन्ही संख्या ऋण पूर्णांक आहेत। दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे गुणाकार नेहमी धन पूर्णांक असतो म्हणून 12 7 84। उत्तर आपल्याला धन पूर्णांक मिळणार, कारण या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण पूर्णांक होत्या। दोन ऋण पूर्णांक संख्यांचा गुणाकार नेहमी धन पूर्णांक असतो। पुढचं उदाहरण आहे -63 गुणेला -7। आता बघा या ठिकाणी दोन्ही संख्या ऋण आहेत म्हणून याचं जे उत्तर आहे ते धन पूर्णांकामध्ये मिळणार आहे। सुरुवातीला यांचा गुणाकार करून घेऊया। 7 त्रिक 21, 1 हच्च्याला 2, 7 सकम 42, 42 अधिक 2 44। दोन्ही संख्या ऋण असल्यामुळे यांचा गुणाकार करताना धन पूर्णांकामध्ये आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण आहे -7 गुणेला 15। बघा या ठिकाणी एक संख्या ऋण पूर्णांक आहे, एक संख्या धन पूर्णांक आहे। असं जर असेल तर उत्तर नेहमी ऋण पूर्णांकात येतं। दोन्हींपैकी जर एक संख्या ऋण असेल तर उत्तर नेहमी ऋण पूर्णांकात येतं। दोन्ही संख्यांचा गुणाकार करूया। 7 5 35, 5 हच्च्याला 3, 7 1 7, 7 अधिक 3 10। म्हणजे -105 या प्रकारे आपल्याला हे उत्तर मिळालं। अशा प्रकारे आज आपण सराव संच 8 पूर्णपणे सोडवून घेतला आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।